नमस्कार, जनता न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। नीलम मोरे यांनी उद्धव ठाकरे यांच्याविषयी अपशब्द वापरले म्हणून डोंबिवलीमध्ये जिल्हा संघटक तात्या माने, महिला जिल्हा संघटक वैशाली दरेकर, शहर प्रमुख प्रकाश तेलगुटे, अभिजित सावंत, उपशहर संघटक संजय पाटील, विभाग प्रमुख श्याम चौगुले, राजेंद्र सावंत, प्रवीण विरकटू, नितीन पवार, अनिल पावसकर, आदित्य पाटील, सर्व शाखा प्रमुख व महिला आघाडी यांनी निषेध दर्शवला आहे। वैशालीताई काय सांगाल? काल नीलम गोरेंनी साहेबांवर नको ते आरोप केले। कसं आहे ना, त्यांनी ज्या ठिकाणी आरोप केले ती जागा अत्यंत चुकीची होती आणि मुख्य म्हणजे ज्या व्यक्तीला उद्धव साहेबांनी इतके वर्ष आमदारकी विधान परिषदेवर दिली, एवढे 4 टर्म त्यांनी विधान परिषद आमदारकी उपभोगली आहे, नंतर उपसभापती पद त्यांना दिलेलं आहे विधान परिषदेवरचं, आणि तरीही त्या बाई ज्या प्रकारे गद्दारी करून आज मिंदे गटामध्ये सामील झाल्यात आणि तिथे गेल्यानंतर मला वाटतं त्यांना हे काहीतरी असं उद्धव साहेबांवर टीकाही करावी लागते की असे त्यांना कुठलं तरी पद कन्फर्म होत नाही असं असावं, आणि म्हणूनच ते अशी उद्धव साहेबांबद्दल त्यांनी ही गरळ ओकलेली आहे। एका मराठी संमेलनामध्ये, जागतिक मराठी भाषेचं संमेलन आहे, त्या ठिकाणी त्यांनी भाषेबद्दल बोलायला हवं होतं, साहित्याबद्दल बोलायला हवं होतं, त्यांनी वाचलेल्या चांगल्या पुस्तकांबद्दल बोलायला होतं, पण मला वाटतं की त्या फक्त डॉक्टर नीलम गोरे म्हणून लावतात, ते सगळं फुकट गेलेलं आहे, त्यांची डॉक्टरकी फुकट गेलेली आहे। त्यांनी त्यांचं ज्ञान काय आहे ते दाखवण्याच्या ऐवजी त्यांनी जी गद्दारी केली आहे आणि त्या गद्दारीसाठी त्या ज्या कारणीभूत आहेत ते त्यांनी दाखवून दिलेलं आहे। त्यांचं बोलवतं धनी कोण असावं असं तुम्हाला वाटतंय? नाही, मला असं वाटतं ते कोणी सांगायची गरज नाही। जर एका डॉक्टर असलेल्या महिलेचा बोलवीचा धनी असेल तर त्याच्यापेक्षा अजून त्यांचं आयुष्य फुकट काय म्हणता येईल, म्हणजे त्यांचा संपूर्ण करिअर फुकट घालवलं आहे त्यांनी। त्याच्या पाठीमागे आका आहे का कोणी? आता ही नवीन ट्रेंड सुरू झालेली आहे आका म्हणण्याची, त्यांचे सगळ्यांचे आका आणि बोके कोण आहेत ते सगळ्यांना सर्वश्रुत आहे, मला वाटतं कोणी कोणाला सांगायची गरज नाही आहे। परंतु नीलम गोरे यांनी जसं त्या मराठी संमेलनामध्ये बोलायला हवं होतं, आपल्या जागतिक मराठी साहित्य संमेलनामध्ये बोलायला हवं होतं साहित्याबद्दल, तसं न बोलता त्यांनी उद्धव साहेबांबद्दल राजकीय भाष्य केलेलं आहे, ते अत्यंत चुकीचं आहे। आणि मला असं वाटतं की त्यांची ईडी चौकशी लावण्यात यावी, कारण त्या 4 टर्म विधान परिषदेवर होत्या, त्यानंतर उपसभापतीपद त्यांनी भोगलेलं, त्यांची ईडी चौकशी लावण्यात यावी। बरं, काय सांगाल कालच्या घटनेबद्दल? नीलम कालच्या घटनेबद्दल दुर्दैवी गोष्ट अशी आहे की एक सुशिक्षित स्त्री जी स्वतःला म्हणवते ती मराठी साहित्य संमेलनात जाऊन काय भाष्य करते तर राजकारणावर। 4 वेळा आमदार झाल्यावर म्हणजे त्यांनी 8 मर्सीट दिल्या का? आणि 8 मर्सीट जर त्यांनी दिल्या असतील त्यांची चौकशी करावी स्पष्टपणे। खरं तर आम्हाला पण लाजीरवाणी वाटतं की तिला 4 वेळा आमदार केलं आहे आमच्या पक्षाने, आणि तिचे ऑटोनात जेवढे तिचे हट्ट पुरवलेत साहेबांनी पुण्याला, तिला किती वेळा आपला संपर्क नेते म्हणून तिला आपण हे केलं पक्षाने, आणि हवं ते सगळं दिलं आहे तिला। एवढं असतानासुद्धा संघर्षाच्या काळामध्ये मोठे मोठे तिला पदं दिले, मान सन्मान दिला, एवढं करूनसुद्धा उद्धव साहेबांच्या प्रति तिने आज एक वाईट परिस्थितीमध्ये असं बोलली, त्याबद्दल आम्हाला दुःख तर आहेच, आणि अख्खा महाराष्ट्र बघतोय आज ना उद्या याची परिस्थिती त्यांना भोगावीच लागेल, एवढंच मी सांगू इच्छितो।
नीलम गोरे ज्या पद्धतीने बोलल्या, त्यांच्या आयुष्याचा राजकीय पट तुम्ही पाहिलेला आहे, जवळून पाहिलेला आहे या महाराष्ट्रामध्ये. काय सांगाल? खरं तर आश्चर्य वाटतं की आता एवढ्या पाठीमागे महिला उभ्या आहेत. आम्हाला आदरणीय शिवसेना प्रमुखांनी किंबहुना उद्धव साहेबांनी हे शिकवलं की महिलेचा आदर कसा करावा. आणि एक आदरापोटी आदरणीय शिवसेना प्रमुखांनी, वंदनीय शिवसेना प्रमुखांनी, त्याच्यानंतर पुन्हा उद्धव साहेबांनी सुद्धा त्यांना 4 वेळा आमदार आता बरेचसे सगळ्यांनी सांगितलं. एवढं केलं असताना ज्यांच्या जीवावरती या नावारूपाला आल्या, कुठून कशा आल्या, राष्ट्रवादी कुठे गेल्या, आणखी कुठे गेल्या, प्रकाश आंबेडकरांना कशा प्रकारे फसवलं, तरी एक आदर म्हणून त्यांना एवढं सगळं केलं असताना ज्यांनी एवढं केलं त्यांच्याविषयी अशा पद्धतीचे वक्तव्य करतात की यांच्यावरती जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. पण बोलून काही लोकांना उगाची प्रसिद्धीच्या धोक्यात राहायची सवय असते, म्हणून अशा प्रकारचे काहीतरी स्टंटबॅट करायचे असतील. पण माझी निश्चितपणे मागणी आहे, आत्ता आमच्या वैशाली दरेकरांनी सांगितलं की बा असे सगळे छोट्या मोठ्या गोष्टीवरचे ED CBI अमकं तमकं दुनियादारी लावतात. मग हे जर सांगतात की प्रत्येक वेळी मर्सिडीज भेटते, ते त्यांना शब्द लगलाभ हो. सगळ्यात पहिले यांच्या चौकशा लावाव्यात. आजपर्यंत या कुठून कशा पोचल्या यांची 100% चौकशी लावायला पाहिजे. अन्यथा आम्ही कायदेशीर मार्गाने त्याचा पाठपुरावा करू आणि यांच्या मागे चौकशी लावल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आदरणीय पक्षप्रमुख जे आम्हाला आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही केल्याशिवाय कधीही थांबणार नाही. पण अशा चुकीचे वक्तव्य करणाऱ्या ज्यांनी शिवसेना प्रमुखांच्या विचारावरती एक प्रकारची बेईमानी केलेली आहे, उद्धवजींना त्रास दिलेला आहे, अशा लोकांची कीव करावी. म्हणजे परमेश्वर एक दिवस यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.